चला या ठिकाणी मॅच स्टार्ट होतोय. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू रिलीज केला जाईल. हर्षल या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिला चेंडू ऑन स्ट्राईक. अक्षय बांबुलकर पहिला चेंडू हलक्याच्या तऱ्हेने उडवलाय त्या ठिकाणी. फर्स्ट स्लिपचा शतरक्षक होता, सेकंड स्लिपचा शतरक्षक, या दोन्ही मधनं चेंडू चाललाय या ठिकाणी. इनफिल्ड शॉपवरनं ओव्हर कव्हरचा येतोय दमदार शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन हा चौकार. उर्फ बाबू या नावाने ओळख असलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी. तब्बल थोडस फंबल आपल्याला पाहायला मिळतं. तर फलंदाजांसाठी या ठिकाणी मात्र सुवर्ण संधी आहे. लगातारचे 3 षटकार जर आले तर या ठिकाणी मात्र मान्य श्री राहुल भोईर यांच्या माध्यमातून बॅट्समॅनला रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. पहिला तर आलाय, अजून 2 येणं बाकी आहे. 1000 रुपये पारितोषिक आहे. हा फटका चांगला आहे. हलक्या टाप केला ड्रम बॉक्स स्टाईलने त्या ठिकाणी डायरेक्ट हिट दिला जात आहे आणि दिलाही गेलाय. हिटही झाला गेलाय परंतु त्या ठिकाणी थोडा खेळपट्टीवर खूप लांबच गेला होता तो नौसाकीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. या ठिकाणी बॅट्समॅन सेफ आहे. हा चेंडू इथे मात्र चांगला आउटसाइड द ऑफ सम. यस इट इज आउट. पास फिंगर पहिला धक्का. मागे जी रिक्षा आहे त्या ठिकाणी MH05FW0332 खेळाडू कक्षाच्या मागे जी रिक्षा आहे ती हलवायची आहे तिथून. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. या फटक्यासाठी वॉलफील्ड थर्ड सर्कल मध्ये पुनर्शा टीपला जातो. अव्वल दर्जाचं शतरक्षण, टॉप दर्जाचं शतरक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. लॉंग ऑन मधनं टीपला जातो. लगातारचा दुसरा धक्का बॅट्समन सुदर्शनला इथून मात्र परतावं लागतं. बिग विकेट सुदर्शन.
सावंत हॅट्रिक गोलंदाज हर्षद. तर हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे, परंतु निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला हर्षद तरेचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी काय असते आणि P1च्या षटकामध्ये मी का गोलंदाजी करतो याचं चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज हर्षल तरेच्या माध्यमातून 11 धावा आणि 2 गडी आपल्या नावावर करत असतात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. टीम धर्मवीर 11 या संघाच्या धाव आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 70च्या माध्यमातून त्या ठिकाणी 2 गडी आपल्या नावावर करून घेतले आणि 11 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी 5 चेंडू मागे फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. गोलंदाजी मार्कर गोलंदाज शांताराजा 11 संघाचा धारस्तंभ मुख्य स्तंभ रफशिक. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र गतीमध्ये व्हेरिएशन दाखवत असताना निर्धाव चेंडू नंतर हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. गतीमध्ये व्हेरिएशन दाखवलं जाते. अरब शेख हा गोलंदाज चांगला आहे. बदलापूर गावातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो अरब शेख. बरेचसे खेळाडू बदलापूर गावातील पाहायला मिळतात या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जनता राजा 11 या संघामध्ये चांगली गोलंदाजी. हा चेंडू चांगला आहे, फटका चांगला आहे. नो मॅच मध्ये चेंडू पडला जाईल. एलपीच्या वर्ण ओव्हर्सवरचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव धोक्याची घंटा आणि इथे मात्र पुनर्शा रनआउट केलं जात आहे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा रनआउटची विकेट सॅक्रिफाईस केली होती आकाश सावंत. ह्याही मॅच मध्ये आकाश सावंतला मैदान सोडावं लागतंय. सांघिक लागत असताना टीम शांताराजा 11 या संघाला बिग विकेट डाऊन. आकाश सावंत बॅक टू पवेलियन. मिळत आहे बदलापूरकरांच्या स्वप्नातली सजवलेली बदलापूर प्रीमियर लीग पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळेल. शैलेश दादा वडनेरे फाउंडेशनच्या माध्यमातून पुरस्कृत केली जात्या. 20-25चा हे 30रं पर्व आपल्याला पाहायला मिळतं आणि एक स्वप्न अद्याप कंप्लीट होत असताना बदलापूरकरांचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचा विचार केला तर आयोजक आहेत, बरेचसे आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. बॅटच्या टोइंगला चेंडू लागला होता. पंचांची दाद मागितली जाते परंतु या ठिकाणी फलंदाज सैफ आहे. तर राहुल दादा भोईर यांच्या माध्यमातून 3 षटकार लगातार 3 षटकार झाले. बॅट्समनला इथून मात्र रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. 12 धावा फलकावर 4 चेंडू फेकले तर रबने एकही धाव खर्च केली जात नाही. हा चेंडू चांगला हलक्या क्षेत्रात टॅप केला जातोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू हलवला जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक, एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली जात नाही. एक चांगला गोलंदाज आहे. शेवटचा चेंडू शिल्लक, या ओव्हर मधील एकही धाव खर्च केली जात नाहीये. मिडन ओव्हर पाहायला मिळेल का? यस, पहिला
मेगडन ओर आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. अरब शेखची गोलंदाजी आवडली असेल तर अरब शेख साठी जोरदार टाळ्या जाऊ द्या. नक्कीच मुस्लिम धर्म म्हटला तर रोजा चालू आहे आणि रोजाचे उपवास चालू आहेत आणि तरी सुद्धा या उन्हामध्ये त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी तेवढ्याच चांगली गोलंदाजी आपली जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आपल्या ओनर्ससाठी खेळ केला जातोय अरब शेखच्या माध्यमातून. तर अरब शेख साठी जोरदार टाळ्या होऊन जातो एक वेळा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अंबेश्वर एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळेल. तेजस बुराडे ऑन द वे गोलंदाजी मार्कवर. दोन ओव्हर समाप्तीनंतर दाबलका धावसंख्या ऑन द वे आपल्याला स्कोर बोर्ड पाहायला मिळतं 12 आणि 3 विकेटच्या मोबदल्यात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं बॅकफुटला ढकलला त्या ठिकाणी मात्र धर्मवीर 11 या संघाला टीम आपल्याला पाहायला मिळते जनता राजा या संघाने. पहिला चेंडू वळक्याच्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता इरफान शेखचा परंतु हा फटका इथे मात्र फसला गेला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला विचार केला तर टीम आपल्याला पाहायला मिळेल धर्मवीर 11 या संघाची ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सध्यापर्यंत विचार केला 7वा चेंडू या ठिकाणी डॉट आला. 7 चेंडू फेकी केली जाते आणि एकही धाव अद्यापर्यंत खर्च केली जात नाही. टीम आपल्याला पाहायला मिळते जनता राजा 11 या संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धर्मवीर ग्रुप 11 ही संघ आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजी करत असताना फटका चांगला एक्झिक्यूट केला जातोय. ताकदीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्स ओव्हर द रोप रन्स मिळतील 4 आणि येतोय इथून मात्र शैलेश जाधव वडनेरे फाउंडेशन हा च्या माध्यमातून ह्याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फटका चांगला आहे या ठिकाणी ओरपीच चेंडू फेकला जातोय इनटू द स्लॉट आणि आउट ऑफ द प्लॉट विकेट मॅक्सिमम हा येतोय इथून मात्र शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन षटकार. षटकाराची नितांत गरज होती या ठिकाणी. थोडंसं बॅकफुटला ढकललं होतं. 22 धावा दाबलकावर लागले गेल्यात. या ओव्हरमध्ये ठरवलं गेलं या ठिकाणी अक्षय मांबुलकर आणि इरफान शेखने या ओव्हरला कुठेतरी मोठं बनवायचं आहे. तेजस बोराडे आपण पाहू शकाल. हा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चुकीचा फटका मी म्हणेन कारण सरळ बॅटने या ठिकाणी धावा बनल्या जात होत्या. इथून मात्र उलटी बॅट करण्याची काहीही गरज नव्हती. चुकीचा फटका. अजूनही 2 चेंडू शिल्लक या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतील. 22 धावा दाबलकावर तब्बल विचार केला तर टीम आपल्याला पाहायला मिळते धर्मवीर ग्रुप 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी
हा चेंडू वर पिच होता त्या ठिकाणी मात्र यॉर्कर बनवला गेला बॅट्समनच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव लगेच चेंडूला फर्स्ट हाफमध्ये उचलून फाईक करेपर्यंत एका धावेचा अवधी होता आणि एका धावेने डबल कव्हर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी मात्र डबल विचार केला तर 23 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे सरळ रेषेत फटका केला जातो त्या ठिकाणी शतरक्षक आहे विक्षेपचा फटका ऑफ मध्ये शतरक्षक होता आणि एकच धाव एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही या 24 धावा दाबल कव्हर 3 ओव्हर समाप्तीनंतर दाबल कव्हर आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 धावा होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये मिडन ओव्हर पाहायला मिळेल अरब शेखच्या माध्यमातून तिसऱ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी 12 धावा खर्च करत असताना त्याला लगेचच जायचं मैदानात सामना चालू करायचा आहे. चोवीस धावा डबल कव्हर अद्यापर्यंत 3 ओव्हर समाप्तीनंतर लागल्या गेल्यात. अक्षय येतोय गोलंदाजी मार्कवर त्याच्या अगेन्स्ट अक्षय टू अक्षय असा खेळ पाहायला मिळेल. हा चेंडू इथे मात्र पंच सांगत असताना एक वेगळ्या शैलीने वाईल्ड आहे सांगत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विष्णू सर आपल्याला पाहायला मिळतील मेन मुख्य पंचांच्या भूमिकेत. त्या ठिकाणी फटका चांगला आहे त्या ठिकाणी मात्र शतरक्षक जवळपास कोणी नाही. ओव्हर कव्हर्स इनफिल्डच्या वर्ण डिपेक्स्टा कव्हरला आलाय. इथून मात्र संघर्षाचा शंखनाद करणारा शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन हा चौकार. थँक्यू थँक्यू. बनवणं गरजेचं आहे. 50 ते 55 धावा चेंडू चांगला आहे. इथे विकेट हॅट्रिक साठी गोलंदाजाला महेंद्र दादा धुळे यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक असेल. महेशजी कुंभार यांच्या शुभ हस्ते 1000 रुपये पारितोषिक असेल आणि प्रत्येकी विकेट साठी सुद्धा 200 रुपये पारितोषिक असेल कुणाल दादा यांच्याकडनं. कुणाल दादा फेनकर लगातार 3 षटकार आले तर राहुल भोईर यांच्याकडनं सुद्धा बॅट्समन ला 3000 रुपये पारितोषिक असेल.
हा चेंडू चांगला आहे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे कशा टॅप केलं जात आहे व्हेरिएशन दाखवलं जात आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत बल विचार केला 30 या धावसंख्येवर अद्याप खेळ करत असताना तर या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षाव केला जातो हा चेंडू चांगला हलक्या टॅप केला जातो अंडर बॉक्स स्टाईलने चेंडू चाललाय कार्पेटच्या माध्यमातून चेंडू उचलून फेक करेपर्यंत धोक्याची घंटा आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अक्षय बांबुलकरला इथून मात्र मैदान सोडावं लागतं इथे मात्र पुनर्शा सुवर्ण संध्या फलंदाजी करत असताना फलंदाजी केली जाईल त्या ठिकाणी नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये सागर देशमुख यांच्यासाठी जर 3 षटकार लगातार आले तर माननीय श्री महेश कुंभार यांच्याकडनं तब्बल 10,000 रुपये पारितोषिक असेल तर अंपायर साठी विष्णू सरांसाठी 200 रुपये पारितोषिक आले डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्याकडनं 200 रुपये पारितोषिक आलं गेलं तर नक्कीच डान्स जर आला तर अजूनही पारितोषिकचा वर्षाव केला जाईल याची नोंद असू द्या बघा जे पारितोषिक लावतात त्यांनी पारितोषिक आपली जमा करा जे पारितोषिक लावतात ते पारितोषिक आमच्यापर्यंत जमा करा गोलंदाजी मार्कर गोलंदाज हा चेंडू चांगला आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तब्बल विचार केला तर हा चेंडू चांगला आहे बघा या ठिकाणी विष्णू सरांसाठी संधी आहे जर डान्स झाला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आधारस्तंभ माननीय श्री शैलेश दादा वडनेरे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये पारितोषिक आहे आणि अजूनही 200 रुपये पारितोषिक असतील प्रथमेश पाटील या साहेबांच्या माध्यमातून 200 रुपये मध्ये तब्बल 1200 रुपये पारितोषिक आहे डान्स यायला हवाय या ठिकाणी डान्स यायला हवाय यस 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 बघा बघा आपण बघू शकता त्यांना यस या ठिकाणी अंपायर तुमचा डिसिजन काय आहे यस ऑनफिल्ड डिसिजन वाईड आहे परंतु अद्याप हा आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी तब्बल विचार केला तर चेंडू चेक केला जातो या ठिकाणी तब्बल यस इट इज वाईड हा चेंडू इथून मात्र वाईड आहे पंच सांगत असताना आपण ऑन स्क्रीन लाईव्ह ला बघू शकता त्या ठिकाणी तब्बल विचार केला तर बरेच हा चेंडू चांगला आहे हलक्या क्षेत्रात टॅप केला जातं त्या ठिकाणी आर्ट सर्कल मध्ये सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षक होता चेंडू लढवण्यात यश आलं या ठिकाणी बघितलं जाईल आणि एक निर्धाव चेंडूची एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर हा चेंडू इथून मात्र चांगला आहे पंच सांगत असताना परंतु लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज हर्षल तरेची आपल्याला पाहायला मिळते तब्बल विचार केला तर चांगली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते तब्बल 5वा ओव्हर चालू आहे अद्याप थोडासा बॅक फुटला आहे धर्मवीर 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू इथे मात्र चांगला आहे बघा चांगली फटकेबाजी करणं खूप गरजेचं आहे यस बॅट्समन रिव्ह्यू आहे का बॅट्समन रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल वाईट साठी बॅट्समन रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी मात्र ऑपरेटरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल tenniscricket.in चे सर्व
हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. इरदाव चेंडूची सांगता इथून मात्र पूर्णशा बॅकफुटला ढकललाय धर्मवीर 11. नक्कीच माहिती मिळते ऑपरेटरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील गौरवदादा सावंत यांच्या माध्यमातून. डीके सरांना आपण पाहू शकाल. हा चेंडू इथून मात्र वाईट आहे. डीके सरांना आपल्याला पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून नाईट रजनी सुद्धा कव्हर केल्या जात आहेत. लगेचच सकाळी उठल्या उठल्या स्नान करून थंड पाण्यात दुसऱ्या आयोजनासाठी उपस्थिती दाखवली जाते. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या, कारण खूप सारी मेहनत आहे यामागे. त्यांच्या माध्यमातून डे कव्हर केले जातात, नाईट कव्हर केले जातात. अतिशय अद्यापपर्यंत जेवढ्या टुर्नामेंट झाल्या तेवढ्या टुर्नामेंटला एकही निर्णय चुकीचा त्यांच्या माध्यमातून मिळाला नाही. अतिशय चांगली पंचगिरी अंपायर्सगिरी आपल्याला पाहायला मिळत्या डीके सरांच्या माध्यमातून. MR पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू चांगला आहे, सरळ रेषेत आपटका सजवला जातो. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, एकदम कंप्लीट केली जाते. दुसरी धाव, धोक्याची घंटा, रनआउटची संधी. इथे मात्र बॅकअप अजिबात नव्हता. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जाता आणि या दोन धावाच्या मदतीने धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर 38. लॉस ऑफ 6 विकेट. टीम धर्मवीर ग्रुप 11 या संघाच्या ह्या धावा लागत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर हा फटका चांगला, लॉलीपॉप स्वीकारला गेला दोन्ही हाताने. विकेट. अनिकेत मध्ये फायर. या ओव्हरचा 5व्या चेंडूवर संघर्षाचा संघर्षमय शंखनाद करणारा आणि गरजू षटकार आलाय. शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन बिगिट हा षटकार. सरांसाठी सुवर्ण संधी आहे. 1200 रुपये पारितोषिक आहे या ठिकाणी. डान्स जर केला तरी 1200 रुपये आपल्या नावावर होतील. चौवेचाळीस धावा दाखलकार आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी तब्बल विचार केला तर लास्ट वन डिलिव्हरी दिस इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर गोलंदाज हर्षद तरेला आपण पाहू शकाल. 44 धावा दाखलकावर. हा चेंडू चांगला आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला गेला. सरळ चेंडू अडवला जातोय. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि नशिबाचा येथून मात्र मिळतोय हा शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन. चौकाराची नितांत गरज होती. शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या गेल्या आणि कुठेतरी मॅच मध्ये इन केलं जातंय. टीम आपल्याला पाहायला मिळेल धर्मवीर 11 या संघाला आपल्याला पाहायला मिळेल. 48 धावा येणार 30 चेंडू आणि 49 धावा बनवायला लागतील या ठिकाणी मात्र शांता राजा 11 या संघाला.
यस येणारे 3 चेंडू पंचांचा ग्रीन सिग्नल. बेस्ट ऑफ लक, विश ऑल द बेस्ट. शोध गुड गेम, शोध क्वालिटी क्रिकेट. हा चेंडू चांगला आहे, त्या पटकासाठी शतरक्षक होता, त्या ठिकाणी चुकीचं शतरक्षक आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू कोलपट टप्प्याचा होता, खोदून काढला गेला अरबशेखच्या माध्यमातून. अनिकेत मातेला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी अतिशय वेगवान विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक आहे. राहुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते ते 1000 रुपये दिले जातील याची नोंद असू द्या. विकेट हॅट्रिक साठी गोलंदाजांना आणि विष्णू सरांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. यस ते चेंडू 49 धावा बनत असताना पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मात्र एक चिके सिंगल आले. आता मात्र उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 29 चेंडू आणि 48 धावा. इथून चांगली फटकेबाजी करणं गरजेचं. सागर देशमुख आणि अरब शेख ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गॅपमध्ये चेंडूला टाकलून दिलाय, त्या ठिकाणी मात्र फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिपच्या मधनं चेंडू चाललाय. या ठिकाणी मात्र आउट ऑफ द मार्क येतोय. हा इथून मात्र शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन चौकार. चौकाराला इथून मात्र सागर देशमुखच्या माध्यमातून हा फटका इथे फसलाय. झेल केला जाईल का हा प्रश्न होता. सोडला जातोय झेल. शॉर्ट मिळवण्याचा शतरक्षक होता, हा झेल करायचा होता. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना पकडा झेल आणि जिंका क्रिकेट हा खेळ. हा इथे बघा अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी मात्र विष्णू सर ऍक्शन करत असताना झेल सोडण्याची ती ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 30 चेंडू 49 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. हा शॉट चांगला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक पुन्हा त्याच शतरक्षकाला निवडले गेला. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, चुकीचा थ्रो, नॉन स्ट्रायकिंगला पुनर्शा. झेल सोडला जातोय आणि इथे मात्र अजून एक झेल सोडला गेला. विष्णू सरांना आपण पाहू शकाल त्या ठिकाणी झेल सोडला गेला. दुसऱ्यांदा झेल या ठिकाणी सोडला गेला. असे झेल खूप महत्वाचे असतात, कारण हे झेल महत्वाचे होते. मुख्य फलंदाजांचे हे झेल करणं खूप गरजेचं होतं. सागर देशमुख एक चांगला फलंदाज आहे. नॉन स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला मिळेल. आता हा फटका चांगला आहे, सरळ चेंडूला अडवलं जातं. बॉलर्स बॅक टू फटका पाहायला मिळाला, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि अद्यापपर्यंत 7 धावा दापलकावर स्ट्राईक सागर देशमुख आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठा फटका वगळला तर चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहायला मिळेल. चौकार आला होता दुसऱ्या चेंडूवर, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर चांगली फटकेबाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा फटका फसला, चेंडू उडाला, त्या ठिकाणी मात्र स्ट्रेट झाला गेला. चेंडू खाली शतरक्षक आहे आणि टीपला जाईल झेल. आता मात्र झेल सोडणार नाही. पहिला आदरा सागर देशमुखच्या स्वरूपात लागत असताना बॅट्समन सागर देशमुख बॅक टू पवेलियन. ठीक आहे.
हा फटका चांगला आहे, सिडरचा फटका आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. काय शतरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साईडचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता त्या ठिकाणी. आपण विचार केला बीसेपचा तो फटका होता, परंतु त्या फटक्यासाठी शतरक्षक उपस्थित केला होता. P2चं षटक हाताळलं जातं सुदर्शनच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला आहे, पुन्हा त्याच दिशेने चेंडू फेकून दिलं जात आहे. गॅप मध्ये चेंडू आहे, गॅप मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्स ओव्हर द रिप, शैलेश दादा वर्ल्ड फाउंडेशन येतोय इनफिल्डच्या वरन ओव्हर कव्हरचा हा चौकार. हा चेंडू इथे मात्र सुदर्शनचा चेहरा सांगत असताना अजून एक झेल ड्रॉप झाला. या मॅच मध्ये कमीत कमी 3 ते 4 झेल ड्रॉप केले जात आहेत. कॅच नाही तर मॅचही ड्रॉप करावी लागेल असे जर कॅच सोडले गेले. 12 या धावसंख्येवर जिहाद खानचा झेल सोडला गेला. लगेचच प्रत्युत्तर 8 का जवाब पत्तर देत असताना झेल ड्रॉप लगेचच बिगिट मॅक्सिमम शैलेश दादा वर्ल्ड फाउंडेशन बिगिट षटकार. टीमचा विचार केल्यानंतर 3 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. पहिली मॅच हरून सुद्धा संघर्ष केला, आत्मविश्वास ठेवला, जिद्द ठेवली, जिकाटी ठेवली आणि ते मात्र तो आत्मविश्वास पणाला लावत असताना हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, या फटक्यासाठी उपस्थित एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकच धाव. चांगली मेहनत पराकष्ट या ठिकाणी दाखवत असताना अरब शेख पहिला मॅच या ठिकाणी हरले होते. त्यानंतर काय फलंदाजी काय गोलंदाजी, आत्मविश्वास उंचावला गेला. दुसऱ्या मॅच मध्ये पूर्णशः आपल्या संघाला जिवंत केलं पूर्णपणे या टुर्नामेंटमध्ये आणि आपल्या संघाला अद्याप विजयाच्या पासून एक पाऊल मागे पाहायला मिळतंय. हा चेंडू अरब शेखच्या माध्यमातून वाईट मागितला जातोय, परंतु हा चेंडू चांगला आहे पंच सांगत असताना त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा. जियाद खान आपल्याला पाहायला मिळतील 4 चेंडू 11 धावसंख्येवर खेळत असताना आणि अरब शेखचा विचार केला 4 चेंडू 3 धावसंख्येवर खेळ केला जातो. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील, ज्याने या धर्मवीर ग्रुपला 6 चेंडू आणि 8 धावा डिपेंड करून दिल्या होत्या. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सुद्धा ठरला होता. इथे मात्र तोच गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. बैलगाडा क्षेत्रात एक नामवंत ड्रायव्हर म्हणून त्यांची ओळख आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथमेश. फटका बसला त्या ठिकाणी शतरक्षक आहे आणि इथे मात्र
टिपला जातोय झेल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील अक्षय बाबुलकर यांच्या माध्यमातून अजिबात चुका नाही. वन मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा टीम शांताराजा 11 या टीमला लागत असताना जिहाद खान बाकी पावली. धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू मागे. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट आल्या. इथून अजून एक महत्वाची विकेट आहे. अरब शेखची विकेट जर आली टीम धर्मवीर 11 या संघासाठी तर महत्वाची विकेट म्हटली जाईल. हा फटका चांगला सर्वश्रेष्ठ फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विसेफचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईडचा तिथे एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव असेल आत्मविश्वास दाखवलाय त्या ठिकाणी अरब शेखने. रोजा चालू आहे त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळालं. सातत्याने विचार केला ना गावासाठी. इथे मात्र आपल्या संघासाठी आपल्या संघ मालकासाठी खेळ केला जातो. रिव्हर्स अटेम्प्ट केला. फटका फसलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट दिलं जाईल का त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. सुतावर अवर ठेवला. धाबल कव्हर धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर 21 धावा धाबल कव्हर लागल्या गेल्यात. तब्बल अजूनही विचार केला तर येणारे 15 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. टीम फटका फसला त्या ठिकाणी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला जज केले जाते. टिपला जाईल झेल. इथे मात्र अजून एक आद्रा प्रथमेश स्वरूपात टीम शांताराजा 11 या संघाला लागत असताना अजून एक धक्का क्रमांक तिसरा. ठीक आहे. त्याने आता टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता असे निर्धाव चेंडू इथून मात्र सामन्यापासून खूप लांब नेऊ शकतील या टीम आपल्याला पाहायला मिळेल शांताराजा 11 या संघाला. आणि पुढे वाटचालीसाठी रस्ता मोकळा होईल त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल धर्मवीर ग्रुप 11 या संघासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक 13 बॉल 28 धावा. हा फटका चांगला आहे. इथे तब्बल विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता. फक्त आणि फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि 2 विकेट महत्वाच्या आपल्या नावावर करून घेतल्या. 21 धावा. येणारे चेंडू असतील 12 आणि लागणारी धावसंख्या 28 धावा.
अद्यापर्यंत 5 चेंडू फेस केलेत आणि 4 धावसंख्येवर खेळ केला जातोय अरब शेखच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अनिकेत मते, मॅन फ्रॉम चिखलोली. चिखलोली गावातील हा खेळाडू सातत्याने आपल्याला ओपन क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, ओपन क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळ केला जातोय. आज मात्र इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल धर्मवीर ग्रुप 11 या संघासाठी खेळ करत असताना अनिकेत मते गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 28 धावा. फटका चांगला आहे. ओव्हर स्कोरच्या वरनं चेंडू उडवला, त्या फटकाचा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एक चिक्की सिंगल आपल्याला पाहायला मिळत्या. सिंगल डबलने सामना थोडासा हलका होईल, परंतु इथे मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. कारण परंतु विचार केला 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. नितांत गरज आपल्याला पाहायला मिळते. प्रति ओव्हरमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर 12 चेंडू 28 धावा बनवत असताना एक सिंगल तर आल्या, म्हणजेच एका ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. अरब शेख आहे मैदानात, त्याला जास्त स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला सांगत असताना पाहायला मिळतोय सैफ शेख सांगत असताना हम भी किसी से कम नहीं या. शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन सैफच्या पाठ मधनं येतोय हा निर्णायक षटकार. आलाय निर्णायक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 10 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. ओव्हरपीच चेंडू होता, फेकून दिला स्टेट अँड ड्राईव्ह. हा फटका बसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. स्वतःच्या पालतूरमध्ये चेंडूला जज केला जातो आणि टिपला जातो. जाईल साहेब पाठ फावल्या ठीक आहे. आता समीकरण आहे या ठिकाणी 9 चेंडू आणि 21 धावा. फटका बसला, त्या ठिकाणी चेंडूला जज केलं जात आहे. दूरचा प्रवास करून चेंडू खाली येणं जवळ जवळ पोहोचला होता आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि एक सिंगल, कारण अरब शेखला स्ट्राईक हवी आहे. त्या ठिकाणी 8 चेंडू आणि 20 धावा. हे 2 चेंडू या सामन्याचा भवितव्य आहे. हे 2 चेंडू सांगून जातील अद्यापर्यंत कोणाचं पारड भारी होणार आहे. या 2 चेंडूवर आपल्याला कळेल. आठ चेंडू 20 धावा. 20 धावा 8 चेंडू. बेस्ट वर्सेस बेस्ट. अनिकेत मध्ये गोलंदाज बॅट्समन अरब शेख. हा चेंडू चांगला आहे, अतिशय वेगवान हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि वाईट चेंडू घोषित केला पंचांनी. एस रिव्ह्यू आलाय वाईट साठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
इट इज अ फेअर डिलिव्हरी. हा चेंडू चांगला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यस, क्षमा मागत असताना आपल्याला विष्णू सर पाहायला मिळतात. निर्धाव चेंडूची सांगता 7 चेंडू आणि 20 धावा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट. चला लगेचच सामना चालू करायचा. येणारे 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 19 धावा. येस पंचा. येस महेंद्र सर, आपण संपर्क साधायचा. बॅट्समॅन मध्ये आला असं म्हणायचंय का? यस, चेक केलं जाईल. नाही नाही, खूप बाहेर आहे. विकेट पासून खूप बाहेर आहे अरब. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. सहा चेंडू 19 धावा. बघा लाईव्हला आपण बघू शकाल विकेट पासून खूप लांब आहे. अरबला आपण पाहू शकाल. बघा इथे कोणावर अन्याय होणार नाही. कोणत्याही संघ मालकावर अन्यायावर होणार नाही. कारण ही प्रीमियर लीग, बदलापूर प्रीमियर लीग आपण पाहतो क्लीन आणि क्लिअर डिसिजन पाहायला मिळतील या ठिकाणी. नक्कीच अतिशय चांगले आणि चांगले निर्णय नेहमीच पाहायला मिळते. दूध का दूध आणि पाणी का पाणी. येणारे 6 चेंडू आणि 19 धावा. अरब शेख ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. 6 चेंडू आणि 19 धावा. गोलंदाजी मार्कल गोलंदाज. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुकीचा या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. इथे मात्र संघर्षाचा शंख नाद करत असताना पहिल्या चेंडूवर शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या मागे डीप स्क्वेअर लेगला वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. या ठिकाणी मॅच जिंकून दिली तर महेश कुंभार यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक असेल अरब शेख साठी. आता 5 चेंडू आणि 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. 15 धावा 5 चेंडू 34 धावा बनल्या गेल्यात. हा फटका चांगला. स्टँड अँड डिस्पॅच. ओव्हरपिच चेंडू into the slot, out of the plot. Begit शैलेश दादा फाउंडेशन येतोय इथून मात्र. हा बिगिट स्टँड अँड डिस्पॅच. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. संघ सामना सोडायला मागत नाही. संघर्ष चालू आहे. संघर्षाचे पराकष्ट चालू आहेत. मेहनत चालू आहे. जिद्द चालू आहे या ठिकाणी मात्र. परंतु सामना हरण्याकरिता या ठिकाणी मात्र दम सोडत नाही टीम आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मवीर ग्रुप 11 दोन्ही संघामध्ये दिग्गज लढत आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान जोविली संघाचे अष्टपैलू खेळाडू कल्पेश धुळे आणि अजय धुळे या दोन्ही खेळाडूंचं मनापासून सहर्ष स्वागत आहे.
याच दरम्यान कासगावचे मान्य श्री रवींद्रजी मस्कर यांचे आगमन झाले गेले त्यांच्या स्पर्धेच्या वतीने. हा ही चेंडू इथे मात्र या सामन्याची हवा काढून टाकणारा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. जसं आरामशेखच्या कानावर गेलं, मॅच जर जिंकून दिली तर 1000 रुपये पारितोषिक तिथून हवी झालाय. टॉप गिअर मध्ये फलंदाजी केली जाते, इंजिन गरम केलंय. या मात्र षटकाराने सामना खुला केला जातोय. अजून एक दमदार फटका, बॅट्समन अरब शेख ऑन अ फायर. हॅलो हॅलो. 3 चेंडू आणि 3 धावा. वैयक्तिक विचार केला तर 22 धावसंख्येवर खेळ केला जातोय. बराच काळ नॉन स्ट्राईक इनला पाहायला मिळत होता. अरब शेखला आपण पाहू शकाल रोजा चालू आहे. सकाळपासून त्याच्या पोटामध्ये पाणी सुद्धा गेले नसेल, कारण अतिशय कडक या मुस्लिम समाजामध्ये उपवास असतात. थुंकी सुद्धा गिळली जात नाही, तरी सुद्धा सातत्याने या उन्हामध्ये त्याच्या माध्यमातून अतिशय चांगला खेळ केला जातोय. 3 चेंडू आणि 3 धावा. फटका इथे मात्र आपल्या स्टाईल मॅच फिनिश केला जातोय. जोरदार जाऊ द्या अरब शेख साठी. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केला, पुल आणि पॉवरफुल आणि मॅच विनिंग शॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अरब शेख ऑन फायर. अभिनंदन. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलावर प्रीमियर लीगचा उद्याचा शेवटचा दिवस असणार आहे आणि उद्याच्या शेवटच्या दिवसाचा पहिला सामना ठीक 9 वाजता अमन नाईट रायडर्स आणि पीपी रिव्हेंजर्स मध्ये होणार आहे. सर्व दोन्ही संघातील खेळाडूंनी 8:45 वाजता ग्राउंडवर उपस्थित राहायचे आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. पहिला सामना अमन नाईट रायडर्स विपक्ष पीपी रिव्हेंजर्स आणि जर 9 वाजता चेंडू पडला नाही तर सर्व सामने 4 षटकांचे खेळले जातील. सर्व संघांनी नोंद घ्यायचे. अमन नाईट रायडर्स विपक्ष पीपी रिव्हेंजर्स आणि दुसरा सामना असणारे काव्य कीर्ती 11 विपक्ष स्वर्गीय अजितदादा स्मृती 11. दोन्ही संघातील 4ही संघातील खेळाडूंनी उद्या लवकरात लवकर मैदानावर उपस्थित राहायचे. अपेक्षित असणारे सर्व संघांनी आम्हाला सहकार्याची गरज आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट 12 चेंडू आणि 28 धावा. अरब शेख 1 मॅन आर्मी टीम आपल्याला पाहायला मिळाली. शांता राजा 11 या संघाचा एक हिरो आपल्याला पाहायला मिळाला. तर यायचं या ठिकाणी अरब शेख या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अरब शेख मॅन ऑफ द मॅच. मित्र लवकर यायचे. अभिनंदन जांतराजा संघ आणि संघमालक सागरदादा देशमुख. तर लगेच अरब शेख लवकर यायचं. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि विष्णू सरांसाठी 1200 रुपये पारितोषिक होतं, ते सुद्धा दिले जाईल. या ठिकाणी चांगली फलंदाजी अरब शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 1000 रुपये पारितोषिक अरब साठी सुद्धा होतं. चला लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्या आणि राहुल दादाला विनंती असेल विष्णू सरांसाठी 1200 रुपये पारितोषिक होतं, ते सुद्धा द्यायचंय. अरब शेठ साठी 1000 रुपये पारितोषिक होतं. मॅच विन केली तर ते सुद्धा पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल आणि नक्कीच राहुल सर यांच्या शुभ हस्ते आपण शनी भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण देऊया ते पारितोषिक. चला मनात मागचा किताब आपण देऊ. द ब्लॅक टायगर ऑफ बेलवली राजेशजी साळवे यांच्या शुभ हस्ते आपण देतो मनात बाच आणि महेशजी धुळे यांच्या शुभ हस्ते आपण देतो कॅश प्राइज विष्णू शिंदे यांना 1200 रुपयाचं रोख कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मान करण्यात येईल.
शैलेशजी वडनेरे साहेब यांच्याकडून 1000 आणि प्रतिमेशजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सरांसाठी हे कॅश प्राइज देण्यात आलाय. अरे बाय 1000 रुपयाचा कॅश प्राइज 1200 रुपयाचा कॅश प्राइज देऊन आपण सन्मानित करतोय. महेशजी कुंभार यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज अरब शेखला जीपे करण्यात आले. थँक्यू सो मच. तर आज दिवस क्रमांक 3 देखील संपन्न झाला. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचा आभार. जय भवानी, जय शिवराय, जय क्रिकेट. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल